नमस्कार मंडळी. दुधी म्हटला की सगळ्यांचीच नाकं मुरडतात, पण ही जी गरमागरम फ्राय होताना दिसत आहेत ना, त्या आहेत दुधीच्या वड्या. चला सुरू करूया आजच्या रेसिपीला. मी इथे मीडियम साईजचं दुधी घेतलं आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत. थोडा चाखून बघायचा, कारण कधी कधी दुधी ना कडवट असतो. तसा असेल तर अजिबात घ्यायचा नाही. पण बघा, हा अगदी कोवळा आहे, बियाही अजिबात नाही आहेत त्याच्यात. दुधी सगळा किसून घेतला आहे. आता त्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं थोडं जाडसर वाटून घेतलं आहे. दुधीमध्ये आता आपण सगळे मसाले घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि वाटलेला मसाला घातला आहे. त्यामध्ये धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, त्यानंतर चाट मसाला, लाल मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि हिंग घातलं आहे. चमचाभर पांढरे तीळ घातलेत आणि 1 चमचा ओवा हातावर थोडा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर अजून छान येतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. दुधीला छान पाणी सुटले. आता त्यामध्ये पिठं घालूया. वड्यांना छान बाइंडिंग येण्यासाठी मी घातले बेसन पीठ. छान खुसखुशीत होण्यासाठी आहे तांदळाचं पीठ आणि वड्या अजून छान चविष्ट होण्यासाठी मी घातले ज्वारीचं पीठ. याचं प्रमाण किती आहे हेही मी पुढे सांगतेच. पहिल्यांदा आपण कसुरी मेथी घालून घेऊया, कारण मी ती मघाशी घालायला विसरलेले. सगळी पिठं घालून आपला गोळा छान तयार झाला आहे. आता याला स्टीम करण्यासाठी मी जाळीला इथे तेल लावून घेतलं आहे आणि मी पाणीही गरम करत ठेवलेलं आहे. आता मी हाताला तेल लावून घेतले आणि याचे छोटे छोटे मुटके करूया, म्हणजे ते स्टीम करायला बरं पडतं. तुम्ही एकत्र प्लेटवर थापूनही याला स्टीम करू शकता. आता मी सांगते मला पीठ किती लागलं. बेसन पीठ पाऊण वाटी म्हणजे 3/4 कप, ज्वारीचं पीठ अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ 2 चमचे घातलेलं आहे यामध्ये. आता बघा, आपले मुटके तयार झाले आहेत, पाणी उकळले आणि याला 15 मिनटासाठी मी वाफवून घेतले. हे बघा, व्यवस्थित वाफले आहेत आणि आपल्या हातालाही कुठे चिकटत नाही आहेत. आता याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या कट करायच्या आहेत. तुम्ही हे वाफवलेले मुटके 15 दिवस फ्रीझरमध्ये ठेवू शकता. अगदी छान राहतात आणि जेव्हा हवे तेव्हा असे फ्राय करायचे. आता मी ह्याच्या काप करून घेते. तुम्ही बघता अगदी पातळ ह्याच्या स्लाईस करा. डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. तुम्ही अगदी डाएट कॉन्शियस असाल तर हे वाफवलेलेही खूप छान लागतात. पण हे डीप फ्राय एकदा करून बघा. आहा, अप्रतिम लागतात. सॉस चटणी याची काहीही गरज नाही. नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.